नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 2025 साली कापूस बाजारभावाची सध्याची स्थिती नेमकी कशी आहे, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भावात काय फरक दिसतोय आणि येत्या काही दिवसामध्ये कापसाचा भाव 8,000 ते 8,500 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे का, हे सगळं आपण थोडक्यात पण स्पष्टपणे समजून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा, कारण इथे तुम्हाला रोजचे बाजारभाव, रोजची सोयाबीन बाजारभाव तसेच शेतकरी योजनांची अचूक अपडेट सातत्याने मिळत राहतील। मित्रांनो, सध्या राज्यामध्ये जवळपास 100हून अधिक बाजार समित्यांमध्ये कापसाची खरेदी सुरू आहे। काही जिल्ह्यामध्ये भाव थोडे वाढले आहेत तर काही ठिकाणी अजूनही कमी भावातच खरेदी केली जात आहे। सध्या भाव हा 6,800 रुपये आहे तर सरासरी भाव हा 7,200 ते 7,600 रुपयापर्यंत आहे। तर जास्तीत जास्त भाव काही ठिकाणी 7,900 ते 8,000 रुपयापर्यंत पाहायला मिळतोय। शेतकरी मित्रांनो, सरकारने जाहीर केलेल्या हमी भावानुसार सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू आहे, परंतु सीसीआय कडे कापूस विकण्यासाठी शेतकऱ्याला नोंदणी करावी लागते आणि तिथे ओलावा तपासल्यानंतरच भाव निश्चित केला जातो। सुरुवातीला असं वाटलं होतं की हमी भावामुळे खासगी व्यापारी सुद्धा चांगले भाव देतील, पण प्रत्यक्षात तसं फारसं घडलेलं दिसत नाही। आजही अनेक ठिकाणी व्यापारी 7,000 ते 7,500 रुपयापर्यंत कापूस खरेदी करत आहेत, तर काही ठिकाणी 6,800 रुपयापर्यंतही खरेदी केली जाते। यामुळे शेतकरी नाराज आहेत। तर कापूस 8,500 रुपयापर्यंत जाणार का? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कापसाचा भाव 8,500 रुपयापर्यंत जाणार आहे का? सध्याच्या घडीला बाजार हा स्थिर आहे, मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसत नाही। येत्या काही दिवसात जास्तीत जास्त 50 ते 100 रुपयांचीच वाढ होण्याची शक्यता आहे। बाजार अभ्यासकांच्या मते आताच लगेच 8,500 रुपयापर्यंत भाव जाण्याची शक्यता कमी आहे, म्हणून शेतकऱ्याने फार मोठ्या अपेक्षा लगेच धरू नयेत। शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे सल्ले आहेत ते आपण पाहूयात। शेतकरी मित्रांनो, सध्या तरी व्यापाऱ्यांपेक्षा सीसीआय कडे कापूस विकणे जास्त फायदेशीर ठरू शकते, कारण हमी भावामुळे किमान भावाची तरी खात्री मिळते। मॉइश्चर योग्य ठेवा, नोंदणी पूर्ण ठेवा, शक्य तेवढा कापूस सीसीआय कडेच विकण्याचा प्रयत्न करा। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अचूक आणि विश्वासार्ह माहितीसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान।